पावसानं सातारा जिल्ह्यात उसंत घेतल्यानंतर आता मी महाबळेश्वरमध्ये आहे आणि महाबळेश्वरचं वातावरण यानंतर खूप आल्हाददायक झाल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। खरं पाहायला गेलं तर आता दुपारचा 1 वाजलाय आणि महाबळेश्वरमध्ये आता दाट धुक्याची चादर आहे। मी तुम्हाला हे सगळं इथलं दृश्य दाखवतो। आपण पाहू शकता या ठिकाणी कशा पद्धतीचं धुकं सध्या महाबळेश्वरमध्ये आहे। खरं पाहायला गेलं तर हा मे महिना आहे। मे महिन्याची हा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि या शेवटच्या आठवड्यात दुपारी भर 1 वाजता या ठिकाणी दाट धुक्याची चादर आपल्याला पाहायला मिळते आणि याच वातावरणाचा आनंद घेण्यासाठी लोक आता या ठिकाणी पोहोचायला लागलेले आहेत। पर्यटक या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला प्रसिद्ध असा वेण्णा लेक तलाव जो आहे, या वेण्णा लेक तलावाच्या शेजारी असणारे जे मक्याच्या कणसाचे स्टॉल आहेत, हे गरम मक्याचं कणीस खात इथल्या वातावरणाचा आनंद घेताना आपल्याला इथले लोक सगळे पाहायला मिळत आहेत, पर्यटक पाहायला मिळत आहेत। आपण त्यांच्यासोबत बोलूयात। महाबळेश्वरचं वातावरण त्यांना सध्या कसं वाटतंय आणि कशा पद्धतीनं ते आनंद घेत आहेत हे सगळं आपण त्यांना विचारणार आहोत। काय सांगाल, तुम्ही कुठून आलाय आणि किती दिवसापासून महाबळेश्वरमध्ये आहात आणि वातावरण कसं आहे? हम लोग परसों आए हैं यहाँ पे और ऐसा वातावरण तो मैंने कभी नहीं देखा मेरे लाइफ में। मतलब इतना फॉग, रिमझिम बारिश हो रही है, फॉग है चारों तरफ। अभी वेन्ना लेक घूमा हमने तो मतलब इट इज अमेजिंग। मतलब ऐसा वातावरण मुझे नहीं लगता कहीं पे अभी मिलेगा महाबलेश्वर को छोड़ के। और ये जो है ये हैदराबाद से आए हैं तो वो भी यहाँ सुन के हम लोग यहाँ पे आए हैं कि हम ज्यादा से ज्यादा एंजॉय कर पाए। कैसा लग रहा है आपको यहाँ का वेदर? महाबलेश्वर अच्छा लग रहा है। एक्चुअली महाबलेश्वर हमने सुना था, इट्स अ वेरी गुड हिल स्टेशन। बहुत दिनों से हम वेट कर रहे थे कब जाए, बट अमेजिंग। अभी देखने के बाद तो इतना मजा आ रहा है। हर जगह फॉग, इतना ब्यूटीफुल। हम लोग बोटिंग भी करने जा रहे थे एंड वी वर सीइंग द climate is amazing really. We are enjoying like anything. Even yesterday there was a heavy rain but we had good time enjoying it. So 3 दिन से हम लोग होटल में रुके हुए हैं। Today we are going to Panchmani now, but we are not thinking like leaving the place. We are enjoying that extent. Thank you so much. महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे, रेड अलर्ट सुद्धा आहे, मात्र महाबळेश्वरमध्ये पाऊस होऊन गेलाय। आता वातावरण आल्हाददायक आहे। काय सांगाल, कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही आनंद लुटताय या वातावरणाचा? मजा तो बहुत आ रहा है। इससे अच्छी तो जगह हो ही नहीं सकती थी। अब मुंबई से जब आ रहे थे हमको लगा कि यहाँ पे से मामूली सा ठंडा सा होगा, लेकिन वो फॉग जो बारिश जो है अगर मुंबई से कंपेयर करो तो बहुत अच्छा है। क्लाइमेट भी अच्छा है, ठंड बहुत अच्छी है। मई के महीने में मैंने सपने में भी नहीं सोचा था कि हमको ऐसा माहौल मिलेगा। तो मजा तो बहुत आया। जाने का मन नहीं कर रहा है, बट क्या करें, जाकर ऑफिस भी तो अटेंड करना है। आपल्यासोबत अजून काही पर्यटक आहेत, त्यांच्यासोबत बोलूयात। काय सांगाल, महाबळेश्वरमध्ये कधीपासून आहात? वातावरण कसं आहे? कारण मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे। मे महिन्यात दुपारी एवढं फॉग तुम्हाला इथं बघायला मिळतंय। हम लोग तो मतलब यही थाने से आए हैं, लेकिन वहाँ से हम लोग पूरे गर्मी के क्लाइमेट के हिसाब से कपड़े लेके आए थे। लेकिन यहाँ आके हमें लग रहा है कि हमने कुछ ठंडी या बारिश के हिसाब से अगर कुछ अरेंजमेंट किया होता तो अच्छा होता था। बाकी यहाँ का क्लाइमेट बहुत ही अच्छा है और ऐसा लग रहा है कि मतलब हम लोग का डिसीजन बहुत अच्छा था कि हम लोग इस टाइम पे यहाँ पे आए। बहुत अच्छा क्लाइमेट है, लोगों ने आना चाहिए, एंजॉय करना चाहिए। That's it. तर हे पर्यटक होते, आपण यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या। खरं पाहायला गेलं तर मे महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे। इतर ठिकाणी मुसळधार पाऊस आहे, मात्र सातारा जिल्ह्यात सध्या पावसाची उत्संत आहे। मात्र यानंतर महाबळेश्वर मधलं वातावरण जे आहे ते आल्हाददायक आहे। सगळीकडे धोक्याची चादर पसरल्याचं चित्र आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय आणि याचा आनंद घेत पर्यटन करताना आपल्याला पर्यटक सुद्धा पाहायला मिळत आहेत। कॅमेरामॅन तुषार जाधव सह मी सचिन जाधव, न्यूज 18 लोकमत, महाबळेश्वर, सातारा।